हे बघा गांडूळ. हे गांडूळांना आता आपण असं सगळं आहे ना पूर्ण सगळ्या ठिकाणी असं स्प्रेड करून घेणार आहे. तर मित्रांनो, आता आपण आपल्या ना बेडसाठी गांडूळ घेऊन आलेलो आहे. तर आता त्या बेडमध्ये आपण आता गांडूळ कसे सोडायचे ते मी तुम्हाला दाखवतो. ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की ह्या ठिकाणी मी ना गांडूळ घेऊन आलो आहे. एका बेडसाठी हे 5 किलोची बॅग आहे. ही बॅगमध्ये मी आता गांडूळ घेऊन आलेलो आहे. तर हे गांडूळ आपण आहे ना आपल्या बेडमध्ये कसे सोडायचे ते मी तुम्हाला दाखवतो. तर ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल मी असे गांडूळ सगळ्या ठिकाणी आधी स्प्रेड करून घेतो आहे. वरती टॉपला वरती सगळ्या ठिकाणी असे टाकून घ्यायचे. इकडे पुढे येऊ दे. तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की गांडूळ कसे हे होत आहेत. तर हे पहा, हे बघा गांडूळ. हे गांडूळांना आता आपण असं सगळं आहे ना पूर्ण सगळ्या ठिकाणी असं स्प्रेड करून घेणार आहे. आपल्या पूर्ण बेडमध्ये ते गांडूळ पसरले जातील अशा हिशोबाने सगळे गांडूळ आपण सोडून घ्यायचे. एका बेडसाठी आपण 5 किलो गांडूळ वापरलेले आहेत. तर ते सगळ्या ठिकाणी असे स्प्रेड करून घेणार आहे आपण. आणि अशा प्रकारे आपले गांडूळ आपण सगळ्या बेडमध्ये आता हे करणार आहे. याच्या आधी आपण आपल्या बेडला जवळपास 6 दिवस कंटिन्युअस पूर्ण पाणी मारून त्याला पूर्ण थंड करून घेतलेलं आहे. त्यामधली सगळी उष्णता बाहेर काढण्यासाठी आपण त्याला थंड करून घेतले. आणि आता आपण आठवड्यानंतर जवळपास आपण त्यामध्ये आता गांडूळ सोडतो आहे. गरम असेल जर तुमचा बेडमध्ये जर शेण जर गरम असेल ना तर त्यामध्ये गांडूळ सोडायचे नाही. त्यामध्ये गांडूळ सोडले तर गांडूळ मरण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळं पूर्ण तुमचा बेड थंड झाला 5 ते 6 दिवस त्याला कंटिन्युअसली पाणी मारायचं आणि मगच सोडायचं आहे. तर हे पहा, यामध्ये तुम्हाला दिसत असेल गांडूळ बघा. अशा प्रकारे गांडूळ आपण आता आपल्या बेडमध्ये सोडलेले आहेत. आणि अशा प्रकारे आपल्या ह्या दोन्ही बेडमध्ये आपण गांडूळ सोडून घेतलेले आहेत. आता आपण तिसऱ्या बेडमध्ये पण कसेच गांडूळ सोडून घेणार आहे.